नमस्कार मंडळी, आज आहे अक्कलकोट राईडचा दुसरा दिवस. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, आपण अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आता आपण निघालो आहेत सोलापूरकडे. आज आपण पाहणार आहोत सोलापूरचा भुईकोट किल्ला. संडे आहे, ओपन असेल का नाही माहीत नाही आहे, तरी आपण जाऊन पाहूया. आणि दुसरं लोकेशन असणार आहे सिद्धेश्वर टेम्पल, जे सोलापूरमध्ये भुईकोट किल्ल्याचे शेजारी आहे. तर आज आपण हे दोन ठिकाणं पाहणार आहोत. ही दोन लोकेशन पाहून झाल्यानंतर आपण जाणार आहोत पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. तर आजचा आपण स्टे करणार आहोत पंढरपूरमध्ये. आत्ता जाऊया सोलापूरमध्ये आणि पाहूया. तर आत्ता आपण पोचलोय सोलापूरमध्ये सिद्धेश्वर टेम्पलच्या इथं. ते मागे दिसत असेल तो आहे सोलापूरचा भुईकोट किल्ला. तर किल्ला आता सध्या बंद आहे, संडेला क्लोज असतो, संध्याकाळी ओपन होतो. आणि आत्ता आपण आलोय सिद्धेश्वर टेम्पलला. हे तुम्ही पाहू शकता. सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवराच्या मध्यभागी स्थित असलेले सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान व सिद्धिरामेश्वरांसाठी पवित्र आहे, ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूंचा महान भक्त मानले जाते. श्री सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतलेली ती जागा इथे असल्याने हे मंदिर भाविकांसाठी पवित्र मानले जाते. मंदिराच्या मध्यभागी सिद्धरामेश्वरांची संगमरवरी समाधी ही आपल्याला इथे पाहायला. हे मुख्य मंदिर आहे. आता मंदिराच्या सभा मंडपाचं काम चालू आहे आणि हे पूर्ण असं तलाव आहे आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि त्याच्या शेजारी हे एक मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे. बाहेर मारुतीची मूर्ती आहे छोटीशी, ती दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात. आता मेन मंदिरात जाऊया आणि मेन मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया. उपलब्ध नोंदीनुसार सिद्धरामेश्वर मंदिर एका योगी आणि श्रीशैलम येथील श्री मल्लिकार्जुनाचे भक्त श्री सिद्धरामेश्वर यांनी हे बांधले होते. आपल्या गुरूंच्या सूचनेनुसार त्यांनी इथे 68 शिवलिंगी ही प्रस्थापित केली होती. तर हे होतं सिद्धेश्वर टेम्पल आणि आता आपण निघणार आहोत पंढरपूरला. लंच करूया इथे सोलापूरमध्ये आणि नंतर मग जाऊया आपण पंढरपूरला. मग रात्री स्टे करणार आणि सकाळी मग पुणे. हे मागे जे मंदिर दिसतंय ते आहे सोलापूरचं सिद्धेश्वर टेम्पल. तर आपलं झालं आहे सिद्धेश्वर टेम्पल पाहून. भुईकोट किल्ला तर बंद होता संडे असल्यामुळे, त्यामुळे भुईकोट किल्ला काही पाहता आला नाही. तर आत्ता आपण निघालो आहे पंढरपूरच्या दिशेने. तर आत्ता आपण पंढरपूरच्या अलीकडे 10 किलोमीटर आहे आणि असं वाटतंय आमचं चालन कटणार आहे. 120च्या स्पीडला RT वाल्यांनी कॅप्चर केलं. आता 2-3 दिवस मस्तपैकी 5-10 हजाराचं चालन मस्तपैकी येईल गाड्या. यशचं माझं, यश 100च्या स्पीडला होता, मी 120च्या स्पीडला होतो. आता चेक करायचं. अक्कलकोटची ट्रिपच लक्षात राहील. ट्रिपचा जेवढा खर्च नाही झाला तेवढा फाईनचा खर्च. तर इथं थांबलोय आता. तिथं गाड्या लावलेल्या आहेत. हॉल्ट घातलं, कंटाळा आला, तहान लागली होती, खूप जेवलंय. करायला पुढच्या वेळेस प्री वर्कआउट घेऊ आणि गाडी चालू. मी फुल असं झोपून चालवतोय आणि मी असं बघतोय की RT वाला साईडने गेला. काय 2 गाड्या दिसल्या, त्यांना 2 पोलीसवाले उतरले. ओलानी येते मी. येडी आहे आणि विचारलं ना एकदा चार्जिंग केलं तर किती किलोमीटर रेंज आहे? 80 किलोमीटर. ओला
ओलाने तिला सुखा केला असतो. आता घेऊन पीची घेऊन झोपव, सकाळी उठून दर्शन घेऊन जावं. एवढ्या लवकर नाही झोपणार. झोपायचं नाही पण आला पडून तर झोपेल. राहील. हा पडून तर राहील ना. मोबाईल बिबाईल चार्ज करून पबजी पडून वबजी राहील. करूया मस्त. असं खूप तर गाईज आत्ता आपण पोचलोय पंढरपूरमध्ये. लॉज घेतला आपण. आज आपण स्टे करणार आहोत तिथे पंढरपूरमध्ये आणि त्याच्यानंतर ना सकाळी निघूया आपण पुण्याला. विठ्ठलाचं दर्शन घेऊ. दाखवतो तुम्हाला. तर अशी मस्त रूम आहे. इकडे टॉयलेट बाथरूम आहे. यश आहे आत. आणि हा बेड. तर आता चिल आउट चाललेला आहे गाईज. तर आत्ता 8 वाजले आणि आपण चाललो आहे खाली थोडंसं स्नॅक्स खाऊन येऊ. हॉटेल आहे मस्त पैकी. कैसा लग रहा है यश बा? ती कोणती रूम आहे? ती दिली काय? हां ती दिली का रूम? हां इथं आपल्या गाड्या लावल्यात. जबुला आणि यशची बुलबुल आणि प्रॉपर्टी आहे बघा. आता मस्त पैकी थोडंसं काहीतरी खाऊया गरम गरम आणि जाऊन झोपूया. यश ओ हॅलो. तर हा हायवेच्या साईडलाच तुम्हाला दिसेल हे धनश्री लॉज म्हणून. धनश्री हॉटेल आहे आणि जाऊया आता. ए यश इकडं तिकडे दिसत आहे टपरी दिसती कसली तरी स्नॅक्सची. तिकडे जाऊन